तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं आपल्या बैलाने मोडलेला छकडा. मग तिथे आता जुना लावायचं चाललंय, म्हणजे तो छकडा जोडायचा चाललाय बघा. मग सगळे आले पोरून ते आपली छकडा जोडायचा चाललाय बघा. दांड्या बिंड्या आणल्या आणि दांड्या घालायचं चाललंय, कारण दांड्याच मोडलेल्या त्या बसवल्या बघा. खट्ट मध्ये नियोजन, छकडा तयार हो, नाद करते काय. छकडा तयार झाला, नंतर मग आपल्याला जायचं होतं ट्रॅक्टर घेऊन राहणार आपला ऊस तोडायचा चालला. ते तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितले. समजा ऊस तोडायचा चालला, पट्टा पडलेला, मग आता वाड गोळा करून ठेवलेला आपल्या मम्मीनं. मग आता ते भरायला जायचं होतं. मग ट्रॅक्टर ऊसाचा भरा येते, ती म्हटलं आधी वाड घेऊन येऊया. मग बाबांनी मी आलो ट्रॅक्टर घेऊन. वाड्याचा जर ढीक टीक ठेवलेलं बघा, माझा कावळा उचलला आणि आपल्या टॉलीत आणून टाकायचं. म्हणजे आता बघ 50-60 पेंडे असतील बघा. अशा रोज वाढत एवढं आपल्याला लागते. किरकोळ आहे ते, छटछूट आहे. वाडा आणून सगळं टॉली गच्च मध्ये भरली बघा. आणि आलो ट्रॅक्टरला स्टार्टर मारला आणि गेलो आपल्या डायरेक्ट शेड बशी घेऊन आलो बघा ट्रॅक्टर. ट्रॅक्टर आणल्यावर मग काय अशी डम्पिंग केली. एवढंच वाढ आहे बघा. हे शिल्लक वाढ राहिलेला आहे आणि इकडे वाळवून ठेवलेला आहे बघा. नंतर वाळवून परत जनावरांना घालता येते आपल्याला वाढ. सगळं वाडा असं ठेवलं बघा. पाक घाम्या घुम झालतो. 50-60 पेंडे होत्या. सगळं ठेवलं. तर आजचा ब्लॉग आपला मित्रांनो इथंच संपतोय.